नमस्कार. मी अरविंद आठले. मला उमगलेले शंकर महाराज ही आपली दृकश्राव्य कथा चालू आहे, मालिका. आणि या मालिकाच्या आता शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. शंकर महाराज आता समाधी घेणार आहेत. त्याच्या आधी त्यांनी जागा कशी शोधली वगैरे हे आपण मागच्या भागांमध्ये बघितलं आहे. आज आपण पुढचा भाग घेणार आहोत आणि साधकांसाठी अतिशय उत्तम अशी चाललेली ही मालिका समाप्त होण्याच्या मार्गामध्ये आहे. आपण शांतपणे सर्व ऐकावं, शांतपणे पुन्हा पुन्हा रिपीट करून मागचे भाग पुन्हा ऐकून उपासना काय आहे, कशी करावी, गुरुची श्रद्धा कशी असावी, किती बळकट कशी असली पाहिजे, गुरु कशी परीक्षा घेतो, हा सर्व भाग या अनेक भागांमध्ये आपला आलेला आहे. आणि साधकाला ते सगळं गिरवणं आवश्यक आहे. अनेक वेळा गिरवल्यानंतर कुठेतरी थोडा 5% फरक पडेल. त्या दृष्टीने मी मिलिंदरावांना विनंती करतो की त्यांनी आता हा पुढचा भाग सुरू करावा. सगळ्यांना माझा नमस्कार आणि सद्गुरू श्रीमंत श्री शंकर महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून आजच्या कथनाला सुरुवात करूया. तत्पूर्वी काका तुम्हालाही माझा नमस्कार. नमस्कार. आपण पाहिलं की वाडेकरांच्या घरी महाराज सत्यनारायणासाठी म्हणून गेले. सत्यनारायणाची पूजा होती आणि रावसाहेबांना तिथे प्रसाद आला म्हणून घेऊन गेले. त्यानंतर यवतकरांबरोबर ते त्या दत्त मंदिरामध्ये गेले, त्यांच्या सायकलवर बसवले. हेही आपण पाहिलं हा कथाभाग. मग अचानक त्यांना तिथे काय अशी सणक आली, ते लगेचच तिथून रविवार पेठेमध्ये गेले आणि रविवार पेठेमध्ये त्यांचे कुटे नावाचे एक भक्त होते, त्यांच्या घरी ते गेले. आता महाराज अचानक आले म्हटल्यानंतर तिकडे आनंदी आनंद झाला कुट्यांकडे. आणि मग महाराज काय म्हणाले त्यांना की अरे, आज मी तुझ्याकडे आलोय ते काही द्यायला नाही तर काही मागायला आलोय. तर कुठे म्हणाले, महाराज आम्ही दळिद्री माणसं, आम्ही तुम्हाला काय देणार? तुम्ही ब्रह्मांडाचे स्वामी आहात, आम्हाला त्याची खात्री पटलेली आहे, तर आम्ही तुम्हाला काय देणार? तुम्हीच आम्हाला तुमच्या कृपेचा वर्षाव सतत देत आला आहात, त्याच्यातनं आम्ही उतराई तरी कसं व्हायचं? महाराज म्हणाले, ते काही मला आता बोलायचं नाहीये, पण माझी कृपा तर अखंड तुमच्यावर आहेच. पण मला आता तू एक रेशमी अंगरखा आणि पायजमा दे, पांढरा शुभ्र असा हवा आहे. तर ते कुठे गडबडले ते ऐकून की महाराज मागायला तर आलेत आणि आता रेशमी अंगरखा आणि पायजमा आणायचा कुठून? कारण यावेळेला दुकानं तर सगळी बंद झाली पुण्यातली. दुपारची वेळ आहे, 1 ते 4 पुण्यातली दुकानं बंद आहेत. आता आणणार कुठून? बरं, संध्याकाळी आणून द्यावं म्हटलं तर महाराज तर आत्ता हटून बसलेत, मला आत्ता पाहिजे. आणि कुट्यांच्या घरी कोणीही त्या प्रकारचे कपडे वापरत नव्हतं. साहजिकच धोतर आणि सदरा असंच वापरत असत. तर तेव्हा कुठे म्हणाले की महाराज, मी आणून देईन तुम्हाला, पण आता दुकानं बंद आहे. पण माझ्या घरी काही सदरा पायजमा नाही. तर महाराज म्हणाले, नाही कसा, तुझ्या घरी आहे? ते म्हणाले, अहो नाही हो महाराज. ते म्हणे, ते एक काम कर, तुझ्या घरातल्या आतल्या खोलीतलं ते लाकडी कपाट उघड. त्या लाकडी कपाटामध्ये एक केशरी रंगाचं गाठोडं बांधलंय ना, ते घेऊन ये. तर ते अविश्वासाने स्वतःच्याच घरात गेले आणि ते खोलीतलं त्या कपाट उघडून त्यांनी ते केशरी गाठोडं बाहेर आणलं आणि महाराजांच्या पुढे ठेवलं. महाराज म्हणाले, सोड बघू ते गाठोडं आता. ते गाठोडं सोडल्यावर आतमधून केशरी त्या गाठोड्यातनं शुभ्र पांढरा सदरा पायजमा आणि झब्बा त्यांना मिळाला त्याच्यामध्ये. तर तो महाराजांना त्यांनी सुपूर्द केला. महाराज एवढे काही हरखले ते कपडे बघून. महाराजांनी त्यांचा हसत हसत स्वीकार केला आणि ते स्वतःशीच गुणगुणत गुणगुणत पुन्हा मामा ढेकण्यांच्या घरी आले. काय गुणगुणत होते महाराज? महाराज काय म्हणत होते? कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप, सर्वांभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूजास्थानी, चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती,
मोक्ष मार्गीचा सांगा ती ज्ञानोबा माझा. रेड्या वेद बोलविला, गर्व द्विजांचा हारिला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णिली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. गुरु सेवे लागी गाण शरण एक जनार्दन, त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. महाराज अगदी खुशीत येऊन ते गुणगुणत होते, कारण त्यांच्या मनासारखं झालं होतं. त्यांना तो रेशमी सदरा आणि पायजमा मिळाला होता की म्हणजे कुर्ता आपण आजच्या काळात म्हणून लांब बाह्यांचा. आणि ते मामांच्या घरी आले, मामा ढेकण्यांच्या घरी. येता येता त्यांनी बापू रानड्यांना निरोप पाठवला. त्याप्रमाणे बापू रानडे आले आणि त्यांना ते म्हणाले, एक काम करशील का म्हणे, शुद्ध अष्टमीच्या दिवशी, वैशाख शुद्ध अष्टमीच्या दिवशी सकाळी तुझ्या त्या पर्वतीवरच्या खोलीमध्ये जायचं आणि त्या खोलीमध्ये उलट्या बाजूनी गुरुचरित्र वाचायला सुरुवात करायची. करशील एवढं? ते म्हणाले करील. आणि मग काय, महाराजांची मनस्थिती जी खुशीची होती अगदी, ते त्या पद्धतीने त्या मामांच्याकडे नेहमी जसे बसत असत तसे मात्र नाही बसले. त्यांची भावावस्था बदलली महाराजांची. आता भावावस्था इथे बदलली म्हणजे काय झालं, त्या दिवसापासून महाराज शांत झाले, एकदम शांत. मंडळी येत होती, त्यांना भेटत होती, पण त्यांच्या बरोबर काही नेहमीसारखी दंगामस्ती नाही, पाठीवृद्धे घालणं नाही, कोणाला काही चेष्टेने बोलणं नाही, कोणाला काही धक्का देणं नाही, काहीच नाही. महाराजांनी कोणाला शिवी दिली नाही किंवा काही मागितलं पण नाही. सिगरेट द्या, दारू द्या, पान आणून द्या, काही नाही, काही नाही. त्यांनी फक्त त्या त्या आपल्या कुर्त्याची आणि पायजम्याची घडी एका बाजूला ठेवून दिली होती, त्याच्याकडे ते पाहत होते. आणि मग झालं कसं, चैत्रातली अमावस्या झाली आणि त्या दिवसापासून महाराजांनी मौन पत्करलं. क्वचित एखादा शब्द कामापुरता बोलत असत. रावसाहेबांसारखी मंडळी येत होती, धनेश्वरांसारखी मंडळी येत होती, पण खाली मान घालून परत जात होती. का? कारण महाराजांचं हसणं नाही, बोलणं नाही, काही नाही. नजर दूर दूर कुठेतरी शून्यामध्ये हरवलेली, जणू काही अनंताचा ठाव घेते नजर, जणू काही अनंताचा वेध घेत. आता बघा, वैशाखाचा महिना आहे, बाहेर निरभ्र निळभोर आकाश पसरलेलं आहे. महाराज जणू काही त्या निरभ्र निळाभोर आकाशामध्ये कुठेतरी हरवून गेलेले आहे. आता असं बघितलं तर अनंताचा रंगही निळाच असतो, नाही का? मग माऊली त्या निळ्या रंगाचं फार सुंदर रीतीने वर्णन करते. मग ही महाराजांची जी भावावस्था होती ती ते अनंताचा वेध घेत होते. माऊली काय म्हणते, निळे हे व्योम, निळे हे सप्रेम, निळे पण सम आकारण, नीळवर्ण ब्रह्म, नीळवर्ण कर्म, नीळवर्ण आश्रम गुरु देखे, निळेपण वर्तो, निळेपण खातो, निळेपणे पाहतो निळेपणे, निळिये रजनी वाहे मोतिया सारणी, निळेपणे खाणी सापडली, मन तो निळिये गोविंदाची ये सोसे, विरहिणी पाहे वाटुली ऐसी, ज्ञानदेव आला नीळवर्ण शाळा, निळेपण गोवळा वाताली राताली, निळेपण गोवळा राताली. तर हे ज्ञानेश्वरांचं ते विरहिणी आहे. तर ती जी विरहिणी आहे ती त्यांच्या मनात कुठेतरी घोळत असावी, असं त्या ह्याच्यामध्ये वाटत होतं. आता यांनी मौन स्वीकारलंय, ते काहीच जेव्हा खायला मागत नाहीत. मामी आपल्या घरातले रोजचे व्यवहार करत होत्या, लहान मुलं होती, मुलांसाठी ते सगळं करणं भाग होतं. मामींच्या डोळ्याला तो फळ नव्हता आणि जणू काही घरावर सुटकी कळा पसरावी असं विषण्ण वातावरण त्या घरामध्ये निर्माण झालं. महाराज तर स्तब्ध आहेत, काही बोलतच नाहीये, काहीही त्यांच्याकडनं आदान प्रदान होत नाहीये. मग मामी आपल्या मनानेच काय ते महाराजांची सेवा करत असत, कारण काही शब्दच नाही ना, बोललंच नाही, नुसतं बघितलं तरी नजर कुठेतरी उन्मनी अवस्थेमध्ये हरवून गेलेली आहे. मग त्या दिवशी मामींनी काय केलं, मामांना सांगितलं चांगले निवडले निवडक असे हापूसचे आंबे घेऊन. मामांनी त्याप्रमाणे हापूसचे आंबे आणले. मामींनी त्या दिवशी आंब्याचा रस केला. तो जरा पित्तकर असतो म्हणून त्याच्यामध्ये तूप घातलं, मिरपूड घातली वरण, लसूण खोबऱ्याची चटणी वाटली, गरमागरम फुलके तयार केले आणि मग ताटामध्ये मामींनी रसाची वाटी, एक गरम फुलका
लसूण खोबऱ्याची चटणी, असं सगळं वाढलं आणि त्यांना असं वाटलं की आता हे बघून तरी महाराज चवीने जेवतील. कारण महाराजांना आमरस सुद्धा अतिशय प्रिय होता. तर हे बघून महाराज चवीने जेवतील म्हणून त्यांनी त्यांच्या पुढे ताट नेलं खरं, पण महाराजांनी ताटाकडे ढुंकूनही बघितलं नाही. बघणार तरी कसं? त्यांची नजर तर कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी लागलेली होती. मामींना तर फुलका आवरेना. हे असं कधी आधी झालेलं नव्हतं. मग मामीने आपल्या मनाने त्या फुलक्याचा तुकडा तोडला, रसात बुडवला आणि महाराजांच्या मुखापाशी नेला. तर सवयीने महाराजांनी ओठ उघडले, त्या आतमध्ये त्यांनी त्या तोंडात तो फुलक्याचा तो घास त्यांनी भरवला महाराजांना. आणि मग काय झालं, तो फुलक्याचा घास भरवल्यानंतर कोण कोणाला भरवतंय हेच कळेना, कारण महाराजांनी तर ते स्वीकारलं, पण ते खातायत तरी कसं आणि त्यांना पुढचा घास हवाय तरी का, असा मामींना प्रश्न पडला. कारण चेहऱ्यावर कुठलाही आवडीचा भाव त्यांचा निर्माण झाला नाही की हे छान झालंय वगैरे, काहीच नाही. काही शब्दही बोलले नाही. आणि पुन्हा पुढचा घास मामी भरवायला गेल्या तर त्यांनी तो नाकारला, तोंड फिरवलं एकीकडे. हे झाल्यानंतर मग मामींना खरोखर रडू आवरेना. त्यांनी ते ताट आतमध्ये नेले. त्या ताटामधले 2 घास महाराजांचा प्रसाद म्हणून मामींनी खाल्ले. आणि त्यांनाही ते खाणं आवश्यकच होतं, कारण शरीर चालवायचंय ना. हे सगळं कामधाम तर घरातली आहेतच, मुलांचं सगळं करायचं आहेच घरामध्ये. तर ते मामीने त्यासाठी ते तेवढं खाल्लं. सप्तमी उजाडली, वैशाख शुद्ध सप्तमी. सप्तमीच्या दिवशी महाराज मौन सोडलं महाराजांनी आणि मामींना म्हणाले, या समोरच्या फडताळात मला बसायचंय, ती जागा रिकामी कर, झाडून पुसून लख्ख करून ठेव आणि त्या फडताळामध्ये एक छोटीशी गादी अंथर आणि एक तक्क्या ठेव. मामींना ते ऐकून काहीतरी गलबलल्यासारखं झालं की असं का म्हणतायत महाराज. आणि मग महाराज म्हणाले, आज आम्ही आंघोळ करून तिथे बसणार आहोत. आणि पुढचे शब्द महाराज म्हणाले, कायमचे. कायमचे म्हटल्यानंतर तर काय झाली असेल त्या माऊलीची भावावस्था, त्या ढेकणे मामींची. मामींनी चहा केला, महाराजांना पाजला. महाराजांना हवा होता ना चहा. मग पाणी तापवलं आंघोळीसाठी. ते तापलेल्या पाण्यामध्ये मामींनी विसावण घातलं की ते जरा बेतशीर झालं पाहिजे, अंगाला भासता कामा नये, महाराजांना सोसवेल एवढं ते पाणी त्यांनी विसावण घालून बेतशीर असं केलं. आणि मग महाराजांना म्हणाले, चला महाराज आंघोळ करायचे ना तुम्हाला. मग महाराजांना त्या घेऊन न्हाणी घरात गेल्या. महाराजांना न्हाणी घरातल्या दगडावर बसवलं आणि अतिशय विषण्ण मनाने त्यांनी तेलाची वाटी हातामध्ये घेतली आणि महाराजांच्या अंगाला त्यांनी तेल लावायला सुरुवात केली. 4 बोट तेल लावायचं असं त्यांच्या मनाने घेतलं. याचं कारण असं होतं की त्यांना असं एकीकडे सारखं वाटायला लागलं की आता पुन्हा मला असा योग कधी येणार. महाराज तर काही बोलत नाही, समाधी घेणार तर म्हणतायत, कधी ते माहित नाही, पण त्या अवस्थेत ते आताच गेलेले आहेत. मग आता हा योग माझ्या वाट्याला येईल का. ह्या भावनेने मामींनी महाराजांचं अंग अतिशय हलक्या हाताने रगडून काढलं तेलाने आणि त्यांना ती आंघोळ घातली. ती आंघोळ घालणं म्हणजे काय होतं, मातृप्रेमाचा मामींच्या आतमध्ये एवढा काही उमाळा फुटला. वास्तविक त्यांना मुलं होती मामींना, पण महाराज हे त्यांच्यासाठी त्यावेळेला मूल होत. म्हणजे एखादं स्वतःच रांगतं बागडतं मूल पायावरती घेऊन त्याला आंघोळ तेल माखून तेलाने माखायचं आणि मग आंघोळ घालायची. हे जसं माऊली करते त्या पद्धतीने मामींनी महाराजांचं ते स्नानविधी केलं. आणि एकीकडे मामी त्यांच्या अंगावर तांब्याने पाणी घालत होत्या आणि मग म्हणत होत्या की गंगा यमुना सरस्वती गोदा नर्मदा सिंधू कावेरी, ही सगळी नद्यांची नावं घेता घेता मामींनी मुळामुठेचं सुद्धा नाव घेतलं, चंद्रभागेचं नाव घेतलं. जणू काही स्वामींच्या त्या शब्दाबरोबर त्या बादलीतल्या पाण्यात किंवा त्या गंगाळ्यातल्या पाण्यामध्ये त्या नद्या जणू काही अवतरल्या. कारण त्यांचा बाप शेवटची ती आंघोळ करत होता ना. त्यांना माहिती होतं ही या बापाची आपली या अवतार कार्यातली शेवटची आंघोळ आहे. त्या तिथे जणू काही अवतरल्या आणि मग त्यांच्या जोडीला मामींच्या डोळ्यातल्या ज्या गंगा यमुना होत्या त्या सुद्धा महाराजांच्या अंगावर त्यांचा अभिषेक व्हायला लागला. महाराजांचं स्नान आटोपले आणि मग
महाराजांनी अंग पुसून कोरडं केलं आणि तो कुट्यांकडनं मागून आणलेला जो सदरा पायजमा होता तो त्यांनी घातला, पुढचा पायजमा असं आपण म्हणतो. आणि आता ते मामींना म्हणाले की तू ठेवलीस ती गादी? हो, मी स्वच्छ केलंय कपाट, ते फडताळ सगळं, आणि त्या फडताळामध्ये सगळीकडे पुसून वगैरे मामींनी रांगोळी घातली, सगळं केलं. आणि तिथे ती छोटीशी गादी घालून तिथे मागे काळ्या पांढऱ्या चौकटीचा कव्हर असलेला एक तक्क्या उभा करून ठेवला. महाराज आता त्या फडताळामध्ये शिरायला लागले, म्हणजे ते बसायला लागले आतमध्ये जाऊन. मामींना हुंदका आवरेल, ते काहीतरी अघटित चाललंय हे त्यांना तेवढं मात्र कळलं. आणि मग त्यांनी महाराज काय म्हणायचे ते म्हणत, मला काय मारायचं असेल तर मारू दे, मला ते फुलांच्या वर्षावासारखंच वाटेल. म्हणून महाराजांच्या पायावर मामीनी डोकं टेकलं आणि त्या हमसाहमशी रडायला लागल्या. तरी महाराज निर्विकार होते. तो मामींच्याकडनं त्यांच्या अश्रूंचा महाराजांच्या चरणावर झालेला शेवटचा अभिषेक. त्याच्यानंतर महाराज म्हणाले, आता एक काम करा. मामा आणि मामी दोघींना म्हणाले, दोघांनाही म्हणाले की ह्या फडताळाचं दार लावून घ्यायचं बाहेर. त्याला काय आतनं कडी नव्हती, बाहेरनं लावून घ्यायचं. कोणीही येऊ दे, राहू येऊ दे, बालगंधर्व येऊ दे, ताई येऊ दे, माई येऊ दे, आणखीन कोणीही येऊ दे, कोणीही म्हणजे कोणीही आलं तरी हे दार उघडायचं नाही. गणेश्वर आले तरी नाही, प्रधान आले तरी नाही, कोणीही आलं तरी हे दार उघडायचं नाही. आणि मला सांगायचं नाही की बाहेर अमुक अमुक कोणी कोणी आलं. माझ्याशी काहीही बोलायचं नाही. मी सांगेपर्यंत हे दार उघडायचं नाही. ही अशी सक्त ताकीद दिली. आणि महाराज म्हणाले, पाहिजे तर ही आमची आज्ञा समज. मामींनी त्यांच्याकडे एकदा डोळा भरून पाहून घेतलं आणि मग त्या फडताळाचं दार त्यांनी ओढून घेतलं आणि बाहेरनं त्याला कडी लावली. मग आता काय झालं की ते दोघं जण, मामा आणि मामी, ढेकणे मामा ढेकणे मामी, त्या फडताळाच्या जवळच घोंगडी अंथरून त्याच्यावर बसून राहिले. दिवस गेला सप्तमीचा. सकाळी ते महाराजांनी चहा पिऊन आतमध्ये प्रवेश केला. संध्याकाळ उजाड. संध्याकाळ उजाडल्यानंतर सप्तमीच्या चंद्राची कोर आकाशामध्ये उगवली आणि तिचं मंद चांदणं पसरलं. आणि मग काय झालं की आता ते फडताळ म्हणजे मामांच्या घरचं फडताळ नव्हतं, ते होतं केदारनाथाची पिटली, तो होता कैलास, ते होतं 12 ज्योतिर्लिंगाचा गाभारा, ते होतं पशुपतीनाथाचं गर्भगृह. काय काय नव्हतं तिथे. आणि मग त्या आतमध्ये जसं इथे बाहेर सप्तमीची चंद्रकोर आकाशामध्ये आली, तसं आतमध्ये ते पूर्ण चंद्रबिंब महाराजांच्या मस्तकी विलसायला लागलं आणि त्याचं लखलखीत चांदणं त्या फडताळात पसरलं. म्हणजेच काय, भाळी चंद्र असे धरिला, नाचे स्मरसागर वेल, बोला चतुरा बोलवी चंद्रकला, जैसे मदन बले मंजू मंजुला, वनमाला बाला लज्जा दावी कला, भाळी चंद्र असे धरिला. तो चंद्र तिथे धरलेला होता. महाराज अपूर्व अशा त्या चंद्राच्या चांदण्यामध्ये आतमध्ये नाहत होते त्या फडताळामध्ये. मग काय, पूर्णचंद्राच्या 16 कला तिथे अवतरल्या आणि अमृतपानाची 17वी कला तिथे अवतरली, ती सुद्धा तिथे अवतरली. अमृतपान कसलं आहे की अवधूताला जे अमृतरूपी दुग्धपान त्या चांदण्याच्या द्वारे परमतत्व करत असतं, त्याला ती 17वी कला म्हणतात. त्याला 17वीचं पान असं म्हणतात. पान म्हणजे पिणं. तर ते 17वीचं पान त्या शंकर माऊलीला देऊन तो परमात्मा त्यांनाच तृप्त करत होता. आणि तेव्हा महाराज फुटले, अलख अलख अलख, अलख अलक्ष अगोचर, निराकार निरंजन, त्यासी म्हणविती सिद्ध, त्यासी ना जाती धर्म, न तो राम न तो रहीम न तो कृष्ण न तो करीम, तो तर अनाम असीम, तो तर अनाम असीम अलख निरंजन. अवतार कार्य समाप्त होत आलं, शंकर लीला संपत आली आणि अज्ञातातून लहरींद्वारे हरताळामध्ये शब्द उमटले. पैल मेरूच्या शिखरी एक योगी निराहारी, मुद्रा लावून खेचरी प्राणायामी बैसला,
तेने सांडियेली माया त्यजियेली कंथा काया, मन गेलेसे विलया ब्रह्मानंदा माझा, अनाहत ध्वनी नाद तोषलासे परमपद, उन्मनी तुरिया सहज आनंद दुल्लकसे, ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रेय योग्य. दत्तात्रेय योगी असं म्हणताच त्या फडताळामध्ये महाराजांची माऊली साक्षात प्रगट झाली. कोण होती महाराजांची माऊली? अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ. ते त्यांच्या समोर तिथे त्या फडताळात प्रगट झाले. म्हणजे बघा, मामा आणि मामी बाहेर घोंगड्यावर बसलेत आणि फडताळामध्ये हे सगळा दिव्य सोहळा चाललेला आहे. अजब सोहळा माती हिडली आभाळा, आपण पाहिलं ना, तसाच तो सोहळा, की स्वामी माऊली तिथे अवतरलेली आहे. आणि स्वामी माऊली अवतरली म्हटल्यानंतर काय होतं, त्यांना तर माहित होतं की आता हा आपला मानस पुत्र, आता हा आपला परमशिष्य हा अंतिम धामाला निघालेला आहे, त्याच्या निज धामाला चाललेला आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला यायला नको का? केवढं प्रेम होतं स्वामींचं महाराजांवर, की त्या फळताळामध्ये त्यांच्यासाठी अवतरले, अक्षरशः अवतरले. मग काय झालं? सप्तमीची रात्र संपत आली. त्या फडताळामध्ये तो सगळा दिव्य सोहळा चालू होता. आणि त्या दिव्य सोहळ्यामध्ये सप्तमीच्या रात्रीची पहाट झाली, ब्राह्ममुहूर्त झाला. आणि त्या ब्राह्ममुहूर्तावर ज्ञान गोदावरीच्या काठावर स्नान करून ज्ञानदेवांचं सतत स्मरण करणाऱ्या त्या महायोगी, महाज्ञानी, महाभक्त, महाअवधूतांनी आपल्या महानिर्वाणाची घोषणा करीत जोरात म्हटलं की ही ज्ञानदेवीची ज्योत बाहेर पडते आहे, पुढील सोय करा, पार्थिवाला सांभाळा. महाराजांचे कानावर आलेले ते अखेरचे शब्द ऐकून मामींना हुंदका आवरेना. तो आतल्या आत गिळून मामांनी फडताळाचं दार उघडलं. आणि महाराज त्यांना कसे दिसले त्यावेळेला? महाराज समाधी अवस्थेमध्ये शांत होते. मुखाभोवती अपरंपार तेज पसरलेलं होतं. वैशाखाचा महिना पूर्व दिशेला फटफटलं. आज वैशाख शुद्ध अष्टमी, सोमवार, शके 1869, दुर्गाष्टमी, तारीख 29 मे 1947. सूर्योदयाबरोबर ते चालतं बोलतं परब्रह्म त्याच्या मूळ तत्वामध्ये विलीन झाले. आणि बापू रानड्यांनी तिकडे सकाळी स्नान करून पर्वतीवरती गुरुचरित्राचं उलटं पारायण करायला सुरुवात केली. अष्टमीच्या दिवशी महाराजांनी सांगितलं होतं की आज दुर्गाष्टमी आहे, तर त्या दिवशी महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की दुर्गाष्टमी आहे, कर पारायण. मग बापू रानडे तिकडे पर्वतीवर वाचायला लागले. सेवक वर्गा शांत होनी, श्री गुरु बैसले पद्मासनी, गंगा प्रवाही तीर्थ जीवनी, अदृश्य झाले तात्काळ, प्रसाद पुष्पे धाडोनी देती, चतुर भक्त उचलोन घेती, अत्यादरे पूजा करीती, वंदिती प्रेमे पुष्पात. मग काय, हे बापू रानडे वाचत असताना धाडकन त्यांच्या खोलीचं दार उघडलं आणि ढेकणे मामांचा मोठा मुलगा गजानन धावतच त्या खोलीमध्ये शिरला आणि म्हणाले, बापू, महाराजांनी देह ठेवला. महाराजांनी देह ठेवल्या हे ऐकल्याबरोबर बापू रानडे अतिशय सुन्न झाले आणि मग स्वतःशीच पुटपुटले, तरीच महाराजांनी मला गुरुचरित्राचं उलट पारायण करायला सांगितलं. ते का सांगितलं ते आता मला कळलं. आता महाराजांनी देह सोडल्याची खबर ती इतक्या वेगाने सगळ्या पुण्यामध्ये पसरली की तोबा गर्दी सगळी महाराजांच्या दर्शनासाठी मामा मामींच्या घरी जमायला लागली. त्यांचं एवढंस 2 खोल्यांचं घर, तिथे गर्दी तरी मावणार किती, पण शांतपणे ती गर्दी नियोजनबद्ध रीतीने त्या फडताळामध्ये बसलेल्या त्या योगी पुरुषाचं, त्या सिद्ध पुरुषाचं, त्या तपस्व्याचं दर्शन घेत होते. रावसाहेब, धनेश्वर आणि बाकी इतर सगळे त्यांचे अंतरंग शिष्य आणि ही सगळी मंडळी तिथे जमा झाली. त्याबरोबर न्यायमूर्ती विनोदही तिथे येऊन पोहोचले. त्यांचे ते तांब्याच्या तारा ते आणि पत्रे यांनी ते सिद्ध अभिमंत्रित करत असत किंवा सिद्ध करत असत त्या तारा आणि पत्रे. ते एक एक तार तांब्याची सिद्ध करून घेऊन ते आले. कोण?
महर्षी विनोद, न्यायरत्न विनोद त्यांना आपण म्हणतो. ते तिथे आले आणि त्यांनी त्या तारेचं एक टोक महाराजांच्या हृदयावर ठेवलं आणि दुसरं टोक स्वतःच्या कानाशी लावलं. थोड्या वेळातच डॉक्टर विनोद एका विशिष्ट अवस्थेमध्ये गेले. त्यांच्या मुखातून शब्द उमटू लागले. रावसाहेबांना नेहमी त्यांच्या अशा अवस्थेतलं बोलणं ऐकण्याची सवय असल्यामुळे त्यांना ते नेमकं समजत होतं की ह्या वेळेला न्यायमूर्ती विनोद काय बोलतात. त्यांनी ते भराभर टिपूनही घेतलं आणि डॉक्टर विनोदांच्या मुखातून महाराज सांगत होते की आत्मकलेपैकी एक कला जनकल्याणासाठी समाधी स्थानात सदैव राहील, माऊलींचा आशीर्वाद आहे. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. त्यानंतर महाराजांच्या अवतार कार्याविषयीच्या ओव्या न्यायरत्न विनोदांच्या मुखातून बाहेर पडायला लागल्या. काय होत्या त्या ओव्या? महाभास्वरा दीप ज्योती तुम्ही क्षण उदेली, श्यामशैली स्थिरली स्फुरली ती निमाली, निर्विशेष विभाव नाही, सदा तनिचे स्वयं स्फुल्लिंग, साधारलेले ती सप्तधनुरंग, जीव रेणूंचा अधिष्ठान उत्संग, उभारला की निमाला. दहर देशीच्या अंगुष्ट मात्र स्फुरत कला, साक्षरलेली ती सुवर्ण बीज मेखला, श्रीनाथ हेतूची सहज सिद्ध शृंखला, लेकरासाठी सन्निधली. अवतार हा ऊर्ध्व तारला, गंगौग हा उगम शैली आरूढला, अश्रुबिंदू नयन केंद्री समावर्तला, वर्षा परतली मेघदेशी. पंच पंच उष प्रहर, प्राणवात चक्रला दहर कुहरी, आशी स्पर्श उधळीत सानुल्यांच्या संसारी, दशत्रय घटिका प्रवाजला. चौगौचा येथे अद्या क्षणी अधिवास, आदिकृपेचा येथे माध्यान्ह रास, श्री शांभवीचा उष्टान विलास, महद्भाग्यस्पृष्टा सन्निधला. महाजीवनाचा महन्मंगल मेघ, सप्तचक्रीच्या पंचवायूंचा प्रलयावेग, कर्मबीज सहस्त्रकांचा सहसमुद्योग, महद्भाग्यस्पृष्टा सन्निधला. ओम स्म प्रतिभश्रेणीत उद्गीयला नाद, संवित श्यामेचा स्वरूपला संवाद, गो नि ज्ञाचा पर्जन्यला आल्हाद, नवमेघांची आशीर्वर्षा, तोल साधू समाधी धनांचा, बोल श्रवू श्याम सूक्ष्म श्रुतींचा, डोल डोलू वैष्णवी सुदेचा पौर्णिमेचा रसरासरा, विषमता विरजू वैष्णवीत, द्वैत स्थिरभू स्त्री शांभवीत, इंद्रियाश्रम वंजाळू श्री ज्ञान ब्रह्मातीत, ओम त्रैलोक्य दत्त स्वस्ती वाचन ते. न्यायरत्न विनोदांच्या मुखातून जे जे सगळं बाहेर पडत होतं ते रावसाहेब लोंढळे त्यावेळेला सुद्धा लिहून घेत होते. ही सर्व प्रक्रिया भिंतीला विषण्णपणे टेकून उभा राहून बापू रानडे तटस्थपणे पाहत होते. त्यांना ते महाराजांचा तो पहुडलेला देह आणि न्यायरत्नांचं ते जे चाललेलं होतं त्यांच्याकडनं ते संदेश ते सगळं सहन होईना, त्यांना ते बघवेन. त्यांचे डोळे आसवानी भरले होते. अचानक त्यांचे डोळे मिटले गेले आणि त्यांना आतून महाराजांचा संदेश आला. ज्ञाननाथ रानड्यांना महाराज म्हणाले, आळंदीची माऊली, जंगली महाराज, माळी महाराज, सोपान काका, ओंकारेश्वर आणि पद्मावती या 6 ठिकाणाहून निर्माल्य आण आणि तू स्वतः ते माझ्या समाधी स्थानामध्ये घाल. भानावर येताच त्यांनी हा संदेश रावसाहेबांना सांगितला. त्याच वेळी जगन्नाथ महाराज पंडित हार घेऊन महाराजांच्या दर्शनासाठी आले होते. रावसाहेबांनी त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली की बापू रानडेने आता काय सांगितले, या 6 ठिकाणाहून ती सगळं निर्माल्य आणायचंय. ही गोष्ट त्यांच्या कानी पडतात त्यांनी या सर्व ठिकाणी जाण्यासाठी आपली गाडी आणि ड्रायव्हर ज्ञाननाथ रानड्यांच्या स्वाधीन केली. मंडळी लगलीच निघाली आणि 2-2.5 तासात एवढ्या 6 ठिकाणांच्या इथून ते निर्माल्य घेऊन आले. सोलापूरहून ओंकारनाथ भस्मे आले. त्यांनी आणलेला रेशमी कत महाराजांना नेसवला आणि त्यांनी आणलेली भरजरी शाल महाराजांच्या अंगावरती पांघरली. प्रेमळ भक्तांनी आणलेल्या फुलांच्या आणि तुळशीच्या माळांनी महाराजांचा देह अक्षरशः फुलून गेला.
टाळ मृदुंगांच्या गजरात महायात्रा निघाली. खांद्यावर भगव्या पताका घेऊन रामनामाचा घोष करीत असंख्य भाविक भक्त आपल्या आवडत्या महाराजांना मिरवीत समाधी स्थानाकडे निघाले. अनेक मंडळी होती त्याच्यामध्ये. पण इकडे गंमत अशी होती की समाधी कुठे होणार आहे? धनकवडीला, मालपाणींच्या शेतामध्ये. आणि मामा मामींचं घर कुठे आहे? पुण्यामध्ये. भर पुण्यामध्ये गावामध्ये. मग महाराजांनी किती मोठी योजना करून ठेवली होती की समाधी घ्यायच्या आधीच त्यांनी रावसाहेबांना माझी अंत्ययात्रा कुठल्या कुठल्या मार्गाने जायला हवी त्याचं वर्णन त्यांनी करून ठेवलं होतं. त्याप्रमाणे त्यांच्या इच्छेप्रमाणे मामांच्या घरापासून यात्रा निघाली. ती काका हलव्यांचं दत्त मंदिर, ग्लोब सिनेमा, समर्थ अक्कलकोट स्वामी मठ, मंडईतला लोकमान्य टिळकांचा पुतळा, शनिपार, भिकारदास मारुती, पर्वतीवरून अरण्येश्वर या वाटेने समाधी स्थानाकडे यात्रा निघाली. त्यावेळी भिकारदास मारुतीच्या पुढे फारशी वस्ती नव्हती. आजूबाजूला माळरानं पसरलेली होती. बोरी बाबळीच्या काट्याकुट्यांनी भरलेली खडबडीत पायवाट टोवीत त्या वैशाखातल्या वैराण उन्हातून पद्मावतीवरून मालपाणी यांच्या शेतातल्या समाधी स्थानापर्यंत यात्रा येऊन पोहोचली. तिथे जवळच असलेल्या वटवृक्षाच्या छायेत महाराजांचा देह ठेवला. त्याच्या भोवती दिंडीवाल्यांनी रिंगण केलं आणि भजनाच्या अखंड घोषात ते सगळं रान दुमदुमून गेलं. आणि एक चमत्कार घडला की महाराजांचं देह हा हनुमंत स्वरूप झाला. सगळ्यांना तिथे त्यांच्या ठाई त्यावेळेला हनुमंताचं दर्शन झालं. आणि मग ती समाधीची जी जागा महाराजांनी मुकरर केली होती ती खोदायचं काम जेव्हा सुरू झालं तेव्हा आणखीन एक चमत्कार लोकांच्या दृष्टीस पडला की समाधी कोणत्या आकारात आणि कोणत्या मापात असावी त्या पद्धतीने ते जरी वरवरची जमीन खोदली तरी आतमध्ये तशीच्या तशी अक्षरशः त्या मोजमापामध्ये ती एक खोली जणू काही तिथे कोणीतरी खोदून ठेवली अशी त्यांना ती सहज सापडली. काही फारसं खोदकाम करावं लागलं नाही. आणि मग तो मारुती स्वरूप झालेला जो देह होता महाराजांचा तो उचलला गेला. आणि त्यामध्ये नंतर काय झालं, त्या खोदलेल्या आकारामध्ये म्हणजे समाधीच्या आकाराचा जो काही खड्डा तिथे आपोआपच खोदून झालेला होता आधीच, वरती जमीन थोडीशी सारखी होती, त्या खड्ड्यामध्ये तळवटी कृष्णाजीन घातली. त्यावर मऊ रेशमी आसन घातलं. वर कापूर, कस्तुरी फुलं, सुगंधी द्रव्य घालून त्यावर महाराजांना ठेवलं. बाजूनी मिठाचा थर दिला. देहावर आघाडा, तुळस, बेल इत्यादी विधियुक्त पद्धतीने समाधी बंद केली. ही सगळी व्यवस्था आणि विधी डॉक्टर धनेश्वर, श्री राम कोराड, श्री दादा फुलारी, पुरुषोत्तम बुवा इत्यादी भक्त मंडळींच्या हस्ते झाली. 5च्या सुमाराला उन्ह थोडी कलती झाल्यावर महाराजांचा देह समाधी गुंफेत ठेवताना आता पुन्हा हे सगुण दर्शन होणं नाही या जाणीवेने सर्वांचं हृदय भरून आलं. डोळे पाझरू लागले. पण आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंच्या विरह दुःखानं विदीर्ण झालेल्या अंतःकरणाचे उसासे महाराजांना समजू नये, ऐकू येऊ नये म्हणूनच ते काय सर्वांनी मोठ्याने जयघोष केला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्रीमंत श्री शंकर महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. जड अंतःकरणाने सर्व माणसं परत फिरली. पण त्या निर्जन माळरानात त्या समाधीजवळ बाबूराव रुद्र मात्र आपल्या महाराजांचा समाधीभंग होऊ नये, त्यांना कसलाही त्रास होऊ नये म्हणून त्यांचा हा बाब्या उन्हा पावसात रात्रंदिवस त्यांच्यावरती छत्री धरून उभा राहिला. म्हणजे त्या उन्हामध्ये बाबूराव रुद्र छत्री धरून उभे राहिले आणि पुढे आलेल्या पाऊस काळामध्ये पावसाच्या ऋतूमध्ये सुद्धा बाबूराव रुद्र समाधीवरती छत्रीचं छत धरून उभे राहिले. का? तर आपल्या परब्रह्माला तो समाधीमध्ये बसलेला आहे, त्याला कसलाही त्रास होऊ नये. समाधीचा सोहळा झाला. सूर्य मावळला. कार्तिक शुद्ध अष्टमीला प्रकट झालेली ही अंतापुरी प्रकट झालेली ही चैतन्याची ज्योती वैशाख शुद्ध अष्टमीला मावळली, अनंतापुराकडे निघून गेली. मग शंकर महाराज कोण होते? कोणी यांना शाक्त म्हणत, तर कोणी त्यांना साक्षात शंकर म्हणत.
कोणी अवधूत म्हणत, कोणी अवलिया म्हणत, तर कोणी ठार वेडा म्हणत, कोणी सिद्ध समजत तर कोणी भ्रमिष्ट समजत, कोणी व्यसनी म्हणून हेटाळणी करत तर कोणी ज्ञानी म्हणून त्यांचे पाय धरत, तर कोणी योगी म्हणत तर कोणी भोगी. खरं विचारलं तर महाराज हेही होते आणि तेही नव्हते. म्हणजे हे नव्हते पण आणि ते नव्हते पण. अक्षरशः महाराज द्वैताच्याही पलीकडे होते. ते होते तेव्हा काय होतं ते म्हणजे फक्त निव्वळ एक आरस पाणी नितळ असा आरसा होता. वृत्तीशून्य, वासनाशून्य. जो त्या आरशासमोर उभा राहील त्याला त्याच्यात स्वतःच प्रतिबिंब दिसत असेल, ते त्यांचं स्वतःच प्रतिबिंब दिसत असेल, तो खुळा मात्र समजत असे की अरे हे शंकर महाराज. पण वास्तविक त्या शंकर महाराज रूपी आरशामध्ये ते स्वतःच प्रतिबिंब पाहत असे. म्हणजेच महाराजांची थोरवीच अशी होती की जो त्यांच्या समोर येईल त्याला ते आपल्यामध्ये नकळत सामावून घेत असत. म्हणजे तो आरसा त्या समोरच्याला स्वतःच प्रतिबिंब त्या आरशात दाखवत असे. त्याला मात्र नजरेला शंकर महाराज दिसत असे. महाराज दृष्टीआड झाले आणि त्यांच्या सगळ्या भक्त मंडळींनी जणू हाय खाली. ताई साहेबांना तर फारच ते गोष्ट लागली. त्यांना पुन्हा पुन्हा त्या आपल्या महाराजांना विचारत होत्या, महाराज अहो, असं का केलं, आपल्या बेबीला पोरकं करून का घेणार? मी माझ्या मनाला पुष्कळ समजावतोय, पण ते पुन्हा तुम्ही कधी दिसाल, पुन्हा तुम्ही कधी हसाल, पुन्हा तुम्ही माझ्यावर कधी रुसाल, पुन्हा तुम्ही माझ्याकडे कधी काय मागाल, मला आता ते समजतच नाही, कारण तुम्ही तर कायमचे दृष्टी आणताल. ताईसाहेब या विचारात असतानाच रावसाहेब आणि इतर काही जाणती मंडळी वाड्यावरती रावसाहेबांच्या जमा झाली. आणि मग तिथे सर्वानुमते असं ठरलं की आता एक महाराजांच्या समाधीबद्दल एक शोकसभा आयोजित करावी पुण्यात. त्यांचा हा विचार विनिमय चालू असतानाच तिथे उपस्थित असलेल्या तात्या सहस्त्रबुद्धे यांच्या अवस्थेत बदल घडायला लागला. तात्यांना महाराजांनी सरूपता प्रदान केलेली होती. सरूपता म्हणजे तात्या हुबेहूब महाराजांसारखे दिसत असत. आणि आता तात्यांच्या संपूर्ण शरीरामध्ये विशिष्ट बदल व्हायला लागला आणि तात्या हुबेहूब महाराजांसारखे दिसायला लागले. तात्यांचे हातपाय वेडे वाकडे झाले. मुद्रेतले भावही हुबेहूब महाराजांसारखे दिसायला लागले. डोळे तेजाने चमकायला लागले. आणि मग काय होतं की महाराजांसारखा ज्ञानी पुरुष हा एक असला तरी ऐश्वर्याच्या योगाने तो अनेक रूपे घेऊन सर्व शरीरात शिरू शकतो. हा परकाया प्रवेश स एकधा भवती त्रिधा भवती अनेकधा भवती असाच तो अनेकांच्या शरीरात प्रवेश करून त्याला जो संदेश द्यायचा असेल, जो सांगावा द्यायचा असेल, तो त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तात्या महाराजांसारखेच अडखळत अडखळत बोबडं बोलले, मूर्खांनो, शोकसभा कसली घेता? कोणाची घेता? आमची? आम्ही गेलो आहोत थोडेच. आम्ही कुठे गेलो नाही आणि कुठूनही आलोही नाही. आता जावे कोठे आणि यावे कोठे? रिता ठावच नाही. आम्ही सर्वत्र आहोत, अणुरेणूत आहोत, श्वासाश्वासात आहोत. हे ऐकून ताईसाहेबांचे डोळे झरझर वाहू लागले. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर महाराजांनी जणू काही दिलं होतं. यल्लूमाईंनीही आपले डोळे पुसले. ताईसाहेबांच्या पाठीवर हात फिरवत यल्लूमाई म्हणाल्या, मलाही हेच म्हणाले होते बरं का, की आम्ही तुमच्यातच आहोत, भक्तांच्या हृदयात आहोत, दूर नाही. तेवढ्यात तात्या यल्लूमाईंकडे पाहत म्हणाले, असे डोळे पुसत काय बसलीस? तो अभंग म्हण तुकोबारायांचा आज्ञाप्रमाण, कारण महाराजच तात्यांच्या रूपाने बोलतायत. त्यांनी षड्ज पंचम खेळीत भैरवीची सुरावट घेतली यल्लूमाई आणि त्यांच्या मधुर सुरेल स्वरातून शब्द साकारायला लागले. निरंजनी आम्ही बांधियले घर, निराकारी निरंतर राहिलोसे, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो, अखंड ऐक्यास पावलो आम. मग काय म्हणावं असं वाटतं महाराजांना. नियंतान तू निमित्त केवळ, कशास घेसी भार शिरावर, मुक्त मोकळे ठेवून अंतर सहज समाधी साध निरंतर, सहज समाधी साध निरंतर. आपले महाराज तर समाधीस्थ झाले 29 मे 1947 सोमवार वैशाख शुद्ध अष्टमी दुर्गाष्टमी या दिवशी सूर्योदयाला
महाराजांची प्राणज्योती कायमची त्या अनंतात विसावली, त्या कैलासामध्ये निवासासाठी गेली, शिवतत्वामध्ये मिसळून गेली. शिवतत्व शिवतत्वात पुनरपी मिसळून गेलं. आणि महाराजांनी जसं सांगितलंय की नूतन वस्त्र न स्वीकारिले, त्याचा प्रत्यंतर आजही येतं. कारण अजूनही महाराजांनी कोणाच्याही स्वरूपामध्ये, कुठल्याही रूपामध्ये कधीही अवतरित व्हायचा मानस प्रगट केला नाही आणि महाराज अवतरित झालेही नाही. मग आता आज ह्या सिरीजचा आपण सांगता केली ह्या महाराजांच्या समाधी सोहळ्यात. काय आहे ती सिरीज? कशासाठी ती सिरीज होती? माझ्यासाठी होती का तुमच्या आमच्यासाठी होती? कुणासाठीच नव्हती. ती फक्त आपल्या श्रीमंत सद्गुरू श्री शंकर महाराजांच्यासाठी होती. त्यांचं गुणगान करण्यासाठी हा सगळा वाघ यज्ञ आपण मांडलेला होता. त्याची आज आपण सांगता केलेली आहे. पण त्याची सांगता अशी नुसत्या 4 शब्दांनी होणार नाही. याचं कारण असं आहे की महाराजांचं त्यांच्या अवतार कार्यामध्ये ज्यांच्यावर अतोनात प्रेम होतं, त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने आजच्या या सिरीजची सांगता करूया आपण. काय आहे पसायदान? सगळ्यांना पाठ आहे तरी आपण ते म्हणूया इथे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. मी पण म्हणतो येणे वाग्यज्ञे तोषावे. कोणाला म्हणतोय मी? माझ्या सद्गुरू माऊलीला, शंकर महाराजांना. येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. ते खळांची व्यंकटी सांड, तया सत्कर्मी रतिवाड. भूता परस्परे घडो मैत्र जीवन, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षक सकळ मंगल. ईश्वर निष्ठांची मांदी आड, अनवरत भूमंडळी भेट तू या भूत. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पीयूषांच, चंद्रमेघे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होत, किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होवो नितीनी लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी, दृष्टादृष्ट विजयी हो आवेच. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. सगळ्यांना पोरक करून 47 साली महाराजांनी देह ठेवला. पण तरी त्यांच्या ब्रीदाला ते अजूनही जागतात आणि म्हणतात की हम गया नहीं जिंदा है. रोता क्यों है? हम गया नहीं जिंदा है. अहो खरंच आहे, तुमचं वचन इतकं सत्य आहे की माझ्या श्वासाश्वासामध्ये मला ते अनुभवायला येईल. मला याच्या पुढे काही बोलवत नाही. कारण का, महाराजांची जेवढी अपार माया मला लाभलेली आहे, त्या मायेच्या पात्रतेचा मी आहे का, हा प्रश्न मला अनंत वेळा पडतो. कारण माया करावी महाराजांनीच, कोड पुरवावी महाराजांनीच, कौतुक करावं महाराजांनीच, बोलून घ्यावं महाराजांनीच, लिहूनही घ्यावं महाराजांनीच. आणि ममतेचा, मायेचा मऊ घास सुद्धा भरवावा महाराजांनीच. महाराजांची थोरवी किती वर्णावी त्याला काही अंत नाही, कारण तो महासागर आहे. अंबरीच्या चांदण्यांचा कधी हिशोब लावता येतो का? तशा प्रकारे महाराजांच्या चरित्राचा कधीही हिशोब मांडता येत नाही. त्या चरित्रातले जेवढे थोडेसे फार कवडसे ते काही माझ्या अंगणामध्ये पडलेले होते, ते कवडसे मी एकत्र करून तुमच्या पुढे मांडले. त्या कवडस्यामध्ये तुम्हाला महाराज कोणत्या स्वरूपात दिसले ते तुम्ही पाहिलेलं आहे, तुम्ही अनुभवलेलं आहे. आणि मला आता सगळ्यांचे आभार एवढ्यासाठीच मानायचे की
तुम्ही सगळे श्रोते, अतिशय सुज्ञ श्रोते मला मिळाले. त्या प्रत्येकाने ही शंकर महाराजांची, मला उमगलेली शंकर महाराज, ही सिरीज अतिशय प्रेमाने ऐकली. या सिरीज वरती खूप प्रेम केलं. ही सिरीज अक्षरशः डोक्यावर घेतली. त्याला लोकप्रियतेचे 4 चांद लावले त्या सिरीज. पण ज्यांच्यामुळे हा प्लॅटफॉर्म मला मिळाला त्या अरविंद काका आठल्यांचे मी शतशः आभार मानतो. आणि आठले काकूंचेही शतशः आभार मानतो. तत्पूर्वी मला आणखीन एक सांगावं असं वाटतं की माझे जे फॅमिली फ्रेंड आहेत, अतिशय स्वीट कपल असं मी ज्यांना म्हणतो, ते श्रीयुत संजय कवळे आणि सौ सुनीता कवळे यांनी माझी ओळख आटले काकांशी करून दिली. त्या दोघांचे मला शतशः आभार मानायचे. तर त्यांच्यामुळे आणि आटले काकांच्यामुळे मला हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळाला. आणि मला एक गोष्ट महाराजांच्या वचनातली इथे पक्की आठवली की मी माझ्या बेटावर सुखी होतो. माझं काय चाललंय अंतर्गत, माझं जे काही सुखेने चालू होतं ते माझं माझ्या पुरता तो सगळा कारभार आणि व्यवहार होता. पण महाराजांच्या वचनातला एक वचन महाराजांनी माझ्या बाबतीत खरं केलं, ते म्हणजे कैरी कैरी पत्तों के अंदर छुपेगी कितने दिन, एक दिन बाजार में जरूर आए. मला महाराजांनी बाजारात आणून ठेवलं ते असं. महाराजांच्या कृपेचा वर्षाव कसा होतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. दरवेळेला चमत्कारांच्या मागे लागण्यात अर्थ नसतो. अरे माझ्या तोंडून हा सगळा एवढा वाग्यज्ञ वदवणं हाच महाचमत्कार माझ्यासाठी आहे. आणखीन दुसऱ्या चमत्कारांची मी अपेक्षा करू कशाला? आणि मग महाराज जसं म्हणतात तसं या दर्शन सोहळ्याची तरी अपेक्षा मी करू कशाला? महाराजांचं मला प्रत्यक्ष साक्षात सगुण रूपात दर्शन व्हावं ही तरी क्षुद्र अपेक्षा मी का बाळगू? जो माझ्यासाठी त्या दणकवडीमध्ये बसून माझ्या संपूर्ण श्वासावरती लक्ष ठेवून आहे, त्याच्याकडनं मी आणखीन काय मागू? कारण माझी झोळी फाटकी आहे मला पूर्णपणे माहिती आहे. मी त्याच्या पुढे तोंड वेंगाडत जाऊन मागणार का? आणि तोही मला म्हणेल की तू तोंड वेंगाडत माझ्याकडे येतोस कशाला? मी तुला काही दिलं नाही असं काही आहे का? आणि अजून मी तुला काही देणार नाही असं तरी काही आहे का? तर तसं काही नाही. तुझी कृपा ही निरंतर माझ्यावरती बरसत राहणार आहे हे मला माहिती आहे. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे महाराजांना की ज्या ज्या केव्हा कधी कुठल्या दिवशी कुठल्या तारखेला कुठल्या वेळेला तुम्ही माझा मृत्यू ठरवलेला असेल या देहाचा, तेव्हा एकच मी तुम्हाकडे मागेल की शेवटचा दिवस गोड व्हा. महाराज त्यावेळेला तुम्ही माझ्याजवळ उपस्थित राहावं. मी आणखीन दुसरं काही मागत नाही तुमच्याकडे. त्यातून तुम्हाला जे जे काही करावं असं वाटतं ते तुम्ही करताच राहा. त्या कल्पना विलासात मी स्वतःला कधीही अडकवून घेत नाही, अडकवून घेणारही. त्यामुळे ह्या सगळ्या मंडळींचा, कवळे पती पत्नी अरविंद काका आटले आणि त्यांच्या पत्नी या, आणि दुसरं आणखीन एक नाव घ्यायचं ते म्हणजे सौ मैत्रेयी केळकर. कारण त्यांनी मला बऱ्याच वेळा सुचवलं होतं की तुम्ही अरविंद काकांना भेटा म्हणून, पण ते काही योग आला नाही. पण या सिरीजच्या माध्यमातून मात्र हा योग आला. तर ह्या सगळ्या मंडळींचे आभार आहेत. तसंच तुम्हा सगळ्या श्रोत्यांचेही मी आभार मानतो. कुणीही मला कधीही कुठल्याही शब्दांनी दुखवलं नाही. अर्थात कमेंटमध्ये काही गोष्टी काहींनी सुचवल्या, त्या मी पॉझिटिव्हली घेतल्या. मला त्याचा कधीही राग आला नाही किंवा त्या कमेंट काही वेड्या वाकड्या आहेत असंही मला कधी वाटलं नाही. पण भरभरून प्रेम कसं करावं ते महाराजांकडनं मी शिकलोय. तसंच ते भरभरून प्रेम तुम्ही कसं माझ्यावरती केलं त्याचाही मी अनुभव घेतलेला आहे. तर या सिरीजच्या निमित्ताने आपली तुमची भेट झाली. काय आठले काकांशी बराचसा संवाद झाला. म्हणजे आम्ही रेकॉर्डिंग सुरू करायच्या आधी 2-4 वाक्य बोलायचो. रेकॉर्डिंग संपल्यानंतर काही शब्द बोलत असत. आमचा हा रोजचा संवाद चालू होता याच्यामध्ये. आता काही काळ तरी मी या संवादाला आठले काकांबरोबरच्या मुकणार आहे. कारण का तर आता तरी दुसरं काही माझ्याकडे बोलण्यासारखं नाही. त्यातूनही बघूया, महाराजांची इच्छा असेल तर पुन्हा एकदा कुठल्या तरी निमित्ताने मी आपणासमोर येईनच. त्याबद्दल काही प्रश्न नाही. पण ती त्या नियंत्याची इच्छा असायला हवी.
त्याची चाहूल मला आताच लागलेली आहे, पण बघूया भविष्यात काय घडतं ते. आपण कुठल्याही गोष्टींचा संकल्प करायचा नाही, कारण संकल्प सिद्धीस नेण्याचा आणि संकल्प करायचा हा सगळा कार्यकारण भाव हा महाराजांकडे आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहात. तेव्हा सर्वांची आज मी इथेच रजा घेतो. आठले काकांनाही मनोभावे सुद्धा सर्वसामान्य मनुष्य नव्हेत. त्यांना मी अवतारी पुरुष नाही म्हणणार, पण अधिकारी पुरुष मात्र जरूर म्हणेन. तर त्यांनाही माझं त्रिवार वंदन आहे. आणि आठले काका, आज ह्या शंकर यज्ञाची इथे सांगता करून मी आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. जय या शंकर. ठिकाणी मी जय शंकर. अत्यंत निस्तब्ध आहे. मी काहीही बोलू शकत. जय शंकर. जय